तर कधी नाही तर आम्ही 12 वाजे तर अभ्यास करत बसलो होतो, कारण उद्या होता आमचा पेपर. तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान. आम्ही सगळे गोळा होऊन निघालो होतो कॉलेजला. मग काय हो सगळी एका फेममध्ये आलो. मग काय नाव का पेपरला गेलो, नाव काही पोरगं पेनच विचारले कसं करावं. मग काय कॉलेजला जाताना नाव का भाऊ पडला रस्त्यात गाठ, ह्यानं सगळ्याला आम्हाला ऑल द बेस्ट करायला आलता बघा. मग काय जसं जसं कॉलेज जवळ येतो तसं तसं मनातली धगधग काय थांबत नव्हती, वाढतच होती. मग काय कसं बस येऊन पोचलो कॉलेजवर. मग काय कॉलेजला कसं तर राम करत गेलो पेपरला. पेपरवरून आल्या भाऊला म्हणलं कसा गेला पेपर, तर भाऊ का कसला खुश झालता की विषयच हार्ड आहे म्हणला. मग काय डबल निघालो होतो आम्ही रूमकडं, कारण 2 वाजता अजून एक होता आमचा पेपर. मग काय रूमकडं जावं म्हणलं, मग काहीतरी घ्यावं म्हणलं खायला, कारण पेपरच्या नादात आम्ही सकाळी काय खाल्लं नव्हतं. मग काय घेऊन निघालो होतो रूमकडं. मग रूमवर जाऊन थोडा अभ्यास केला नाही तो पेपर झाला टायमिंग. मग काय रेडी पिडी होऊन निघालो कॉलेजला डबल. मग आकाशनं म्हटला थांबा मला काहीतरी घ्यायचं आहे. मग काय त्यानं घेतला काहीतरी, कॉलेजवर निघालो आम्ही डबल. मग कॉलेजवरून पोचता सगळी चिल मारत बसली होती. हा भाऊ कसला खुश होता. मग काय हा भाऊ होता टेन्शनमध्ये, कारण ह्याला पेपर अवघड जाणार होता. पण हा भाऊला म्हणलं जर पेपर सोपा गेला तर काय चारावं लागलं. म्हणून आम्ही ह्याला घेऊन आलो आईस्क्रीमच्या गाड्यावर. मग ह्यानं बदाम शेक सांगितले ना एक. मग ह्यानं बदाम शेक सांगितलं, म्हणलं आर्यन भाऊ मला थांबा मी बदाम शेक घेऊन येतो. मग काय मस्तपैकी एक बदाम शेक प्याला. काय आम्ही निघालो होतो रूमकडं. तर हा भाऊ मला तुम्हाला सोडतो रूमकडं. मग काय 3 इडियट सारखं बसलो त्या स्कूटीवर निघालो होतो रूमकडं. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. बाय.